प्रेक्षकांचं मी स्वागत करतो। आज नांदेडमध्ये महाराष्ट्र बंदच्या हाकेला साथ देण्यासाठी सर्वपक्षीय नांदेड बंदसाठी प्रयत्न केले जात आहेत। या ठिकाणी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत। सर, आपली काय भूमिका आहे, काय सांगाल? नमस्कार, मी प्राध्यापक देवीदासराव शिंदे, आम आदमी पार्टी नांदेड जिल्हाध्यक्ष आणि माझ्यासोबत आहेत फाउंडर मेंबर श्री नरेंद्र सिंह ग्रंथी। आज हमको बड़ी शर्म मालूम होती है कि इतना बड़े सोनू चुंग नामक का इतना बड़ा साइंटिस्ट तकरीबन 19 दिन तक जो हड़ताल के ऊपर बैठा है, उसके बारे में किसी प्रकार की कोई उसके बारे में कोई पूछा नहीं और जबरदस्ती उसको हॉस्पिटल के अंतर्गत जैसे दाखिल किया गया। इसके बावजूद ये नीट एग्जाम के अंतर्गत 22 लाख बच्चों के जो एग्जाम दिए हैं, उन बच्चों का पूरा भविष्य खतरे में चलेगा। आपको नांदेड़ की बात अगर बताना होगा तो नांदेड़ शहर के अंतर्गत 5 लड़कों ने जो आत्महत्या कर दी। अब ये भाजपा वालों में पूछता हूँ कि आपके इसमें बच्चे नहीं, आपके बच्चे नीट का एग्जाम देने वाले नहीं, माने नीट का एग्जाम देने वाले गरीब बच्चे, मजदूर बच्चे, सेवा करने वाले बच्चे, लेबर के लड़के जिन्होंने दाल रोटी खाकर यहाँ पर मेहनत करके नांदेड़ शहर के अंतर्गत इतनी बड़ी परीक्षा दी, उसके बावजूद भी एग्जाम जब तक कैंसिल हो गया और होने के बाद और दूसरा जो पेपर जो निकाला गया वो पेपर इतना हार्ड था कि जानबूझकर ये बच्चे ज्यादा से ज्यादा फेल होना चाहिए। और ये नीट एग्जाम के लिए जो सीजेपी पार्टी ने जो आंदोलन जो चलाया था, वहां पर इन हरामखोरों ने बाल बच्चों के सामने छोटे छोटे लड़के, छोटे छोटे बच्चे, लड़के लड़कियां, उनके ऊपर अमानुष जो अत्याचार किया, उनको लाठीचार्ज किया गया। उनके ऊपर जो लड़कियां हैं, महिलाएं हैं, उनके उनके आंख के ऊपर जो कपड़े फाड़ने तक इन लोगों के जन्म में चले गए। इसका जिम्मेदार कौन है? आखिर मोदी साहब चाहते क्या है? हम क्या मांग रहे थे कि भाई जो शिक्षा मंत्री है धर्मेंद्र प्रधान जी, उनका रिजिग्नेशन मांग रहे थे। 20 दिन तक हमने हड़ताल की, लेकिन कोई भी दखल अंदाजी नहीं दी। उल्टा हमारे बच्चों को जानबूझकर मारकर उन बच्चों को दवाखाने में डाल दिया है। ये धर्मेंद्र प्रधान जी राजीनामा देना चाहिए, मोदी राजीनामा देना चाहिए और अमित शाह राजीनामा देना चाहिए। ये सर, आपने जो बात बताई कि राजीनामे की, इस्तीफे की आप मांग रखते हैं। भारत के शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा मांगते, बाद में आपने मोदी जी का भी इस्तीफा मांगा, प्रधानमंत्री। लेकिन सरकार से और से ये कहना है कि हम नीट का जो घोटाला हुआ, घपला हुआ, जो पेपर मामले में घोटाले हुए, उस पर कड़ी जांच चालू है। उन बीच में जो गुनेगार है उन पे कार्रवाई चालू है, फिर आप मंत्री के इस्तीफे की मांग क्यों करते हैं? और दूसरी बात, ये जो आंदोलन चला हुआ है अभिजीत तिप्के जी का, कॉकरोच जनता पार्टी का, वो आपकी पार्टी का फाउंडर मेंबर से आज इतना बड़ा आंदोलन है। आपने लोकपाल आंदोलन भी देखा। ये आंदोलन सरकार इस आंदोलन को खत्म करना चाहती है और इंक्वायरी उन गुनेगारों पर चालू है, ऐसा कहती है। इस्तीफे की कोई जरूरत नहीं। आप कैसा देखते हैं? पहले तो मैं सबको प्रणाम करता हूँ, पत्रकार बंधु भाइयों को, सभी को मेरा प्रणाम स्वीकार करें। देश में नामर्द, अनपढ़, जाहिल, गंवारों की सरकार है। देश के जो भविष्य के बच्चे जिन्होंने नीट की तैयारी की थे, सालों से मेहनत करके पूरी तैयारी कर चुके थे, और जिनके माँ बाप मजदूरों के बच्चे जो आगे चलकर देश के भविष्य थे, अच्छे नंबर 1 के डॉक्टर बनने वाले थे, जब उन्हें पता चला कि नीट की परीक्षा लीक हुई है, और यही सदमे में उन्होंने 21 बच्चों ने देश में आत्महत्या की, जो डॉक्टर बढ़िया से बढ़िया डॉक्टर बनने वाले थे। लेकिन सरकार का कहना है कि धर्मेंद्र प्रधान की इस्तीफे की क्या जरूरत है, उन गुनेगारों की कड़ी जांच चालू है। धर्मेंद्र प्रधान हत्यारा है ना, शिक्षा मंत्री का काम होता है। पेपर लीक कैसा होता है? सत्ता में तुम बैठे हो, तुम्हारे हाथ में सब कुछ है। परीक्षा लीक कैसे होती है? पेपर लीक कैसा होता है? ये सिर्फ भ्रष्टाचार है। ये भ्रष्टाचार का पैसा नीचे से ऊपर तक जा रहा है। प्रधानमंत्री से पैसा जा रहा है, ये अमित शाह के पास पैसा जा रहा है, तभी वो धर्मेंद्र प्रधान को निकालना नहीं चाहते। 21 बच्चों का हत्यारा है ये धर्मेंद्र प्रधान, इसको फांसी की सजा होना चाहिए।
देश से गद्दारी कर रहे हैं। ये देश की जो अमानत थी, सब बेच चुके हैं इन्होंने। ये भ्रष्टाचार करके ये पैसों से ये आमदार खरीद रहे हैं, हर एक राज्य में एमएलए खरीद रहे हैं। लेकिन जो अभिजय का आंदोलन चल, क्या आपकी पार्टी का आप कैसे देखते हैं इस बात को? भाई कौन से भी रो पार्टी, ये देश में जो हो रहा है ना, गलत हो रहा है, इसके लिए सभी को है ना रास्ते पे उतरना पड़ेगा। हाँ, ये पार्टी है नहीं, ये देश में क्रांतिकारियों की पार्टी है ये, अकृत पार्टी जो क्रांतिकारियों की पार्टी है। हम देश में चाहते हैं, देश में हम क्या मांग कर रहे हैं कि एक शिक्षा में सुधार करो। तुम्हारे से नहीं आता तो गद्दी छोड़ दो ना, गद्दी छोड़ो तुम। मोदी जी से हाथ जोड़ के बेनती है, आपने यशोदा बेन को छोड़ दिया, वैसे आप देश में मेहरबानी करके देश को ये अपनी सत्ता छोड़ दीजिए। मंत्रावरील झालेल्या आंदोलनाच्या लाठीचार्ज नंतर संपूर्ण भारतभर आंदोलन पेटले। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंदची हाक वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली। त्या हाकेला विरोधी पक्षातील सर्वच पक्षांनी वज्रमूठ दाखवत एकीनं पाठबळ दिले। त्या महाराष्ट्र बंद मध्ये सगळे सहभागी झाले। आज नांदेडमध्ये महात्मा फुले पुतळा या परिसरातून या बंदला सुरुवात करण्यात आली। आपल्यासोबत नांदेडमधील सामाजिक कार्यकर्ते तथा नेते माधव जमदाडे आहेत। सर, काय सांगाल या बंदबद्दल? या बंदबद्दल अतिशय आनंद होत आहे की गेल्या 2014 पासून या भारतामध्ये RSSच्या नावाखाली ज्या मोदी आणि शहानी या भडव्यांनी या देशावर संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या लोकांना पैशाच्या आमिषाने वेगवेगळे आमिष देऊन जातीच्या नावाने, पक्षाच्या नावाने, झेंड्याच्या नावाने देशाला फोडलं आणि या देशावर आपलं स्वतःचं साम्राज्य केलं। हा देश त्यांची मक्तेदारी आहे। त्यांना असं वाटत होतं जे काही ते या देशामध्ये करू पाहतात आजपर्यंत त्यांनी केलं। या देशामधल्या पंजाब मधल्या शीख समाजाला सतविण्यात आलं, या देशामधल्या शीख समाजाला सतविण्यात आलं, या देशामधल्या मुस्लिम समाजाला सतविण्यात आलं, या देशामधल्या बौद्ध समाजाला सतविण्यात आलं। या सगळ्या गोष्टी यांच्या चालत आल्या। पण या देशामध्ये या नांदेडमध्ये सुद्धा ज्या मोठे गावकरनं नेटच्या पेपरच्या माध्यमातून या देशामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून जे भ्रष्टाचार केला आणि तो भ्रष्टाचार ज्या शिक्षणाच्या आणि देशाच्या युवावर, देशाच्या भविष्यावर जे वाईट संकट आलं आणि या वाईट संकटाला सर्व या देशामधला विद्यार्थी एका जागी येऊन संविधानिक पद्धतीनं बाबासाहेबांचं जिथं संविधान आहे त्या संविधानाच्या माध्यमातून हा देश चालतो। पण त्या ठिकाणी बसलेले हिटलरशाही हा मोदी आणि शहा त्यांनी या विद्यार्थ्यांना, त्यांनी या देशामधल्या युवांना आणि देशामधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना जे 2014 पासून आजपर्यंत त्रास दिला, या सर्वांनी आज वज्रमूठ बांधून संसदेपुढे जे आज 25 दिवसापासून आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व जय भीमवाला, संविधानवाला बाबासाहेबांचा अनुयायी, या महाराष्ट्राचं लेकरू, या हिंगोली मधलं लेकरू, या मराठवाड्यामधलं लेकरू अभिजित दिपके यांनी त्या संसदेवर आपल्या लाखो विद्यार्थ्यांना घेऊन जे हल्लाबोल केलाय आणि तो हल्लाबोल त्या मोदीला सहन झाला नाही। त्याने त्या ठिकाणी त्याच्या जातीची, त्याच्या धर्माची पोलीस आणून त्या विद्यार्थ्यांवर लाठीमार केलाय। पण मला एक मोदीला म्हणायचंय की मोदी, तो EVM मशीनच्या द्वारे खोट्या लोकांना पैसे देऊन निवडून आलास, पण लक्षात ठेव हे पोलीस सुद्धा संविधानाची आहे आणि त्या दिवशी जनतेनं तुला काल पळविले, तुला जमीन भेटली नाही आणि अशी वेळ आज येणार आहे की तुला देश सुद्धा सोडून पळून जाण्याची वेळ येणार आहे। म्हणून या देशामधल्या सर्व जनतेला मी विनंती करतो, सर्व पोलिसांना विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे, महाराष्ट्र बंद, कोण आवाज दिलाय? बाबासाहेबाच्या नातूनं बाळासाहेब आंबेडकरांनं ही हाक दिली आणि हा सगळा महाराष्ट्र बंद झालेला आहे। नांदेड सुद्धा बंद झालेलं आहे। बाळासाहेब आंबेडकर
तुम आगे बढ़ो, साहब अम्बेडकर तुम आगे बढ़ो, साहेबाचं संविधान जिंदाबाद, साहेबाचं संविधान जिंदाबाद। या महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी विद्यार्थ्याच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी महाराष्ट्र बंदचं आव्हान केलं होतं। त्या आव्हानाला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सक्रिय पाठिंबा दिलेला आहे। शिवसैनिक रोडवर उतरलेले आहेत आणि विद्यार्थ्याच्या आंदोलनाला, काकोद जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सर्व शिवसेनेचे पदाधिकारी रोडवर उतरून आम्ही पाठिंबा व्यक्त करतो। त्या विद्यार्थ्यांची, युवकांची मोठ्या प्रमाणामध्ये गळचेपी होत आहे, काय सांगता? मारहाण होत आहे, गळचेपी होत आहे। हे भारताचे सत्ताधारी नरेंद्र मोदी, अमित शाह हे विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी करत आहेत। विद्यार्थ्यांचा जे जोश आहे कमी करण्यासाठी विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करत आहेत, विद्यार्थ्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आहेत। म्हणून या महाराष्ट्रात उद्या 26 तारखेला राज ठाकरे, उद्धव ठाकरे साहेब हे रस्त्यावर उतरणार आहेत। बाळासाहेब आंबेडकरांनी आज उतरलेले आहेत। त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्याच्या हितासाठी सर्व महाराष्ट्रीयन लोक रस्त्यावर उतरणार। जनतेने काय आवाहन करणार? सत्ताधारी भाजपची मनोवृत्ती आहे। जे गुंड या भारताचा गृहमंत्री तडीपार होता, जेलमध्ये होता, त्यांच्याकडून अपेक्षा अशीच राहणार आहे। जनतेला काय मी आवाहन करतो शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी आज जे नांदेड बंदचं आवाहन केलेलं आहे, आपण सर्वांनी बंद मध्ये सहभागी होऊन बाळासाहेब आंबेडकरांच्या हात, उद्धव साहेबांच्या हात जय भीम जय शिवरायचा नारा भक्कम करण्याचं आवाहन करतो। काल परवाच्या दिवशी जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर जे अमानुषपणे हल्ला झालेला आहे, याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रकारची आंबेडकर साहेबांनी जो महाराष्ट्र बंद आवाहन केलेलं आहे, या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच पक्षांचा जाहीर पाठिंबा आहे। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुद्धा नांदेड जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा आहे आमचा आणि आमचे सर्व कार्यकर्ते या बंदात सर्व शांततेने पार पाडू आणि आज बंद 100% करण्यात येईल। सामील झाले होते का? मोर्चाचा रूट कसा असेल आणि तुमचा भारत जो देश लोकशाहीवर चालतो, तो देश सन्माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकुमशाहीकडे घेऊन जात आहे आणि त्याच्या विरोधामध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी जो आंदोलन उभं केलेलं आहे, त्यात एक मुद्दा आहे की नेटच्या पेपर फुटीच्या प्रकरणातून आज केंद्र सरकारला विद्यार्थी त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी गेल्या 20-30 दिवसापासून आंदोलन करतात। त्या विद्यार्थ्यावर हुकुमशाही सरकार लाठीचार्ज करते, अश्रुगोळे सोडते। म्हणजे त्यांना काही मागायला गेलं तर ते कोणत्या अशा एक म्हणजे आपण त्याला की एक अशा भावनेत आहेत की आम्हाला कोणाचं काही द्यायचं नाही, आम्हाला कोणाला द्यायचे काही नाही, अशा भावनेने ही हुकुमशाही भारतातली चालू आहे। त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी आज आंदोलन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंदचं आव्हान आंबेडकर साहेब, प्रकाश आंबेडकर साहेबांनी केल्याच्यानुसार नांदेड स्थानिक सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे। त्यानुसार आज नांदेड बंदचं आव्हान करून आज बंद आहे नांदेड। या ठिकाणी नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये जे काही जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनस्थळी ज्या विद्यार्थ्यावर लाठी हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी नांदेडमध्ये बंदचं आवाहन केलं होतं। त्या बंदमध्ये संभाजी ब्रिगेडनं सहभाग घेतलेला आहे। आमचं एकच म्हणणं आहे की ज्यांना लेकरं असतात त्यांना व्यथा माहीत की परीक्षा काय असते, किती अभ्यास करावा लागते, किती कष्ट करावे लागतात एक एक्झाम देण्यासाठी। लेकरांना असणाऱ्यांना काय माहित की कशा पद्धतीने अभ्यास करावा लागते, काय पालकाची व्यथा होते ती। त्यामुळे या ठिकाणी आमचं सरकारला या ठिकाणी म्हणणं आहे की जे धर्मेंद्र प्रधान शिक्षा मंत्री आहेत आणि जे NTA चे प्रमुख जोशी आहेत, यांच्यावर योग्य ती कार्यवाही या ठिकाणी झाली पाहिजे आणि यांचा राजीनामा तर घेतलाच पाहिजे। पण जे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या कुटुंबाला देखील आधार देऊन 1 कोटीची मदत केली पाहिजे एकेका कुटुंबाला। आणि धर्मेंद्र प्रधान आणि हे जोशी या दोघांच्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे, एवढी आमची या ठिकाणी मागणी।